ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुर्कृपा। ध्यानाशी मूळ सद्गुरुनाथाची मूर्ती आहे. पूजेचं मूल सद्गुरुनाथाचे चरण आहे. तेथे नतमस्तक झाल्यानंतर आमचा अहंकार विसर्जित होतो आणि आम्हाला शुद्ध विद्येची प्राप्ती होते. गुरुच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द अनुभवातून आलेला असल्यामुळे आमचं कल्याण करणारा शब्द असल्याने तो मंत्रच आहे. आणि ज्या दिवशी आमचा मीपणा पूर्णतः निघून गेला, गुरुच्या चरणावर आम्ही पूर्णतः समर्पित झालो, त्या दिवशी आमच्यावर गुरुकृपा झाली. आमच्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली आणि पूर्ण समाधानाची प्राप्ती झाली असे समजावे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. मानवी देह मिळाला, शिवभक्ताच्या कुळात जन्म झाला. राष्ट्रसंत आप्पासारखे सद्गुरू मिळाले, ज्यांनी या रक्तमांसाच्या पिंडास देवालय केलं, देहावर इष्टलिंग बांधला. सद्गुरुनाथाच्या कृपेने आम्हाला परमरहस्यासारखा ग्रंथ मिळाला, जो आम्हाला उठल्यापासून झोपेपर्यंत उठावं कसं, दिवसभर वागावं कसं आणि आचरण कसं करावं हे आरसा दाखवणारा ग्रंथ मिळाला. आणि शिवयोग शास्त्र जे मानवाचा महादेव करतो असा दिव्य ग्रंथ आम्हाला गुरु माऊलीच्या स्वानुभवातून प्रकट झालेला ग्रंथ आमच्या हाती आला. त्या ग्रंथाचं श्रवण करण्यासाठी, सद्गुरुनाथाच्या चरणाचं पूजन करण्यासाठी, सद्गुरुनाथाचं दर्शन करण्यासाठी आपल्याला मानस पूजेमध्ये बसायचं आहे. आपल्याला मानस पूजेमध्ये बसायचं आहे. सर्वांनी पवित्र आसनावर बसावे. तुम्हाला जमल त्या आसनामध्ये, सुख आसनामध्ये बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा, मान सरळ ठेवावी. दोन्ही हात गुडघ्यावर सरळ ठेवावे, तळहात आकाशाकडे करावे. पहिलं बोट अंगठा हे परमात्म्याचं प्रतीक आहे आणि तर्जनी हे जीवाचं प्रतीक आहे. तर्जनी अंगठ्याला लावायची आहे, मध्यमा, अनामिका आणि करंगुळी खाली सोडायची आहे. उरलेले 3 खाली सोडलेले बोटे म्हणजे सत, रज, तम त्रिगुणात्मक प्रकृतीचा संग सोडायचा आहे जीवानं आणि परमात्म्याला शरण जायचं आहे. अशी चिन्मुद्रा धारण करून डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजेला आरंभ करायचा आहे. आपण या ज्ञान पहाटेमध्ये, गुरु पहाटेमध्ये उठलेले आहोत. उठल्याबरोबर मुखातून शिवाय नमः पवित्र शिवनाम निघालेले आहे. वाणी पवित्र झालेली आहे आणि आसनावर बसून झोपेतून उठल्याबरोबर गुरुमूर्तीचं आम्ही ध्यान केलेलं आहे. शिवपाठ म्हणलेला आहे. इष्टलिंग पूजेनं देह पवित्र झालेला आहे.
गुरु मंत्राच्या जपानं मन पवित्र झालेलं आहे. काया वाचा मन त्रिकर्ण शुद्ध करून आम्ही वीर मठ राजूर येथे परम पूज्य आप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. आम्ही मठामध्ये पहिले पाऊल टाकलेलं आहे, प्रवेश केलेला आहे. प्रवेश करताच मठातील अगाध शांतीचा आम्हाला अनुभव येत आहे. तेथील प्रसन्नता आमचं चित्त आकर्षित करत आहे. आम्हाला तेथे गेल्याबरोबर आमची सर्व चिंता दुःख दूर होऊन परम आनंदाची अनुभूती येत आहे. जी भूमी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ शाब्देव परे निष्णात सद्गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजी यांच्या पद स्पर्शाने पुनीत झाली व राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्या वास्तव्याने पावन झाली. त्या भूमीमधला अणु रेणू पवित्र झालेला आहे, शिवमय झालेला आहे. तिथं दिव्य आनंद आहे, परम शांती आहे, परम सुख आहे. अशा भूमीमध्ये त्या वीर मठामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. आता आम्ही मठात आलेलो आहोत. मठातील नळाची तुटी चालू करून आम्ही स्वच्छ हात पाय मुख धुतलेलं आहे आणि मठामध्ये तिथे मोठी विभूती ठेवलेली आहे. ती विभूती 3 बोटाला आम्ही लावलेली आहे, इष्टलिंगाला अर्पण केलेली आहे. शिवाय नमः म्हणून कपाळावर ती विभूती लावलेली आहे आणि विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकावर नतमस्तक आम्ही झालेलो आहोत. मठामध्ये विशाल बेलाचं झाड आहे. ते विशाल बिल्ववृक्ष ज्याने सद्गुरुनाथाची सेवा केलेली आहे खरंच भाग्यवान आहे. रोज पूजेसाठी माऊलीला बेल देण्याचं कार्य या वृक्षानं केलेलं आहे. त्या पावन बिल्व वृक्षाला नमस्कार करून गुरु माऊलीच्या पूजेसाठी आम्ही बिल्वदळ प्रत्येक जण आम्ही 5 बिल्वदळ तोडत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. 5चा प्रपंच आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, पंच महाभूतात्मक देह, पंच तन्मात्रा या 5चा मिळून झालेला प्रपंच शिवरूप करण्यासाठी शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत आम्ही बिल्वदळ तोडलेली आहेत आणि अप्पाच्या दर्शनासाठी वरल्या मजल्यावर आम्ही आता जात आहोत. प्रत्येक पायरी चढताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत आम्ही दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहोत. तेथे परम पूज्य अप्पा त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत. अप्पानी कपाळावर पवित्र त्रिपुंड भस्म लावलेला आहे, कुमकुम लावलेला आहे. पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे. गळ्यामध्ये हिरवं सवळं आहे. अप्पाच्या पांढरी धोती परिधान केलेली आहे आणि अप्पाचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. अप्पाच्या चेहऱ्यावर दिव्य प्रसन्नता आहे. आनंद ओसांडून वाहत आहे. प्रसन्न वदनानं स्मित हास्य करत अप्पा आमचं मठामध्ये स्वागत करत आहेत. आम्हाला पाहून अप्पाला आनंद झालेला आहे आणि आम्हालाही अप्पाला पाहून आनंद झालेला आहे. जगातील सर्वात श्रेष्ठ नातं गुरु शिष्याचं आहे. गुरुला शिष्याला सोडून करमत नाही आणि
गुरु वाचून शिष्यालाही पूर्णता वाटत नाही. शिष्याचं खरं सुख जर कुठे असेल तर गुरुच्या चरणामध्ये आहे. आणि गुरुला खरं समाधान कुठे असेल तर शिष्याचं अज्ञान दूर करण्यामध्ये. आपणासारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. शुद्ध अंतकरणाचा शिष्य माझ्याकडे कधी येईल आणि त्याला मी शिवरूप कधी करीन, असा सतत सद्गुरुनाथाच्या अंतकरणामध्ये ध्यास असतो. त्यांना सर्व विश्व अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. त्यांना सर्व संसार सुखाचा करायचा असतो, सर्व विश्व आनंद रूप करायचं असतं. विश्व आनंद रूपच आहे, पण अज्ञानाने स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडल्यामुळे ते दुःख रूप झालेलं आहे. त्या अज्ञानी जीवाला ज्ञान प्रदान करण्यासाठी सद्गुरुनाथ आलेले असतात. परमपूज्य अप्पासाठी आम्ही एक एक पुष्प आमच्या हातानं ओवत माळा तयार केलेल्या आहेत. दंडात बांधण्यासाठी, मनगटात बांधण्यासाठी आणि गळ्यात घालण्यासाठी सुगंधित फुलाचा पुष्पहार आमच्या हातानं तयार केलेला आहे. प्रत्येक फूल ओवताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत प्रत्येक फूल ओवलेलं आहे. आणि तो सुगंधित फुलाच्या माळा आम्ही अप्पाच्या दंडावर, मनगटावर बांधलेले आहेत. आणि तो पुष्पहार आम्ही अप्पाच्या गळ्यात घालत आहोत. अप्पाच्या गळ्यात पुष्पहार घातल्यानंतर अप्पा लगेच तो पुष्पहार आशीर्वाद रूपाने आमच्या गळ्यात घालत आहेत. आता आम्ही सर्वजण गुरुचरणाच्या पूजनासाठी अप्पाच्या चरणाजवळ बसलेले आहोत. आमचा डावा हात अप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे, खाली अभिषेकाचं ताट ठेवलेलं आहे आणि उजव्या हातात पवित्र जलानं भरलेला कुंभ आहे. आम्ही त्या कुंभानं सहकुटुंब सहपरिवार आपण अप्पाच्या चरणाजवळ बसून अप्पाच्या चरणाची पूजा करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत आम्ही अप्पाच्या चरणाचा अभिषेक केलेला आहे. अभिषेक करून गुरुचरणाचं तीर्थ गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः म्हणत ते गुरुतीर्थ प्राशन केलेलं आहे. ते गुरुतीर्थ प्राशन केल्याने आमच्या देहातील समस्त रोग निघून गेलेले आहेत, समूळ नष्ट झालेले आहेत. आमचं शरीर निरोगी कंचन काया झालेलं आहे, वज्र काया झालेलं आहे. ते शिवभक्तीचं साधन झालेलं आहे. आणि त्या गुरुचरणाच्या तीर्थानं आमचं मन निर्मळ झालेलं आहे, बुद्धी निर्मळ झालेली आहे आणि आमचा अहंकार त्या ज्ञान तीर्थात विसर्जित झालेला आहे. तिथं माझं मी पण गळून गेलेला आहे. आम्ही गुरुचरणाचं तीर्थ घेऊन अप्पाचे चरण स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या उपरण्याने अलगद हळूवार पुसून घेत आहोत. आणि आम्ही आणलेलं भस्म त्रिपुंड हाताला लावून, तिन्ही बोटाला लावून अप्पाच्या चरणाला शिवाय नमः, शिवाय नमः म्हणे दोन्ही चरणाला लावलेलं आहे. हल्दी कुंकुम आम्ही अंगठ्याला अप्पाच्या लावत आहोत. आणि आम्ही आणलेले बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बिल्वदळ आम्ही अप्पाच्या चरणी वाहिलेली आहेत. आणि अप्पाची आरती आम्ही केलेली आहे. लावूनी पंचप्राण ज्योती, आमच्या पंचप्राणाच्या ज्योती लावून सद्गुरुनाथाची आम्ही आरती केलेली आहे. आणि अप्पाच्या चरणी आम्ही
साष्टांग दंडवत प्रणिपात घातलेला आहे. अप्पा, हा देह, हे मन, ही वाणी, ही बुद्धी, प्रत्येक श्वास माझे पण आणि मी पण तुमच्या चरणी समर्पित केलेलं आहे अप्पा. या भावनेतून आम्ही साष्टांग नमस्कार घातलेला आहे. साष्टांग नमस्कार घालून आम्ही आता अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत आणि आपण सर्वांनी हात जोडलेले आहेत. हात जोडून अप्पाला प्रार्थना करत आहोत. अप्पा, आम्ही तुमच्या चरणी शरण आलेलो आहोत. आम्ही अनंत जन्म झालं या देहातून त्या देहात भटकत आहोत. आमचं अज्ञान आमच्या प्रयत्नानं दूर होत नाही. अप्पा, आमच्यावर कृपा करा. तुम्ही लिहिलेलं शिवयोग शास्त्र आम्ही वाचत आहोत, पण ते आम्हाला समजत नाही. तुम्ही आमच्यावर कृपा करा. आम्ही तुमचे लाडके लेकर आहोत. ते शिवयोग शास्त्र, जीवाला शिव करणारा योग, शिवयोग आम्ही तुमच्या मुखातून श्रवण करू इच्छित आहोत. अप्पा, आमच्यावर कृपा करा. त्यावेळेस परम दयाळू गुरु माऊलींनी स्मित हास्य करत आमच्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे आणि माऊली शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि आपण सर्वजण चरणाजवळ बसून मनाचे कान करून ते पवित्र शिवयोग शास्त्र श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र या पावन ग्रंथाचं चिंतन करत आहोत. या ग्रंथातील भगवान शिवाचं स्वरूप, जीवाचं स्वरूप आणि विश्वाचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. आपण शिव म्हणजे कैलासात बसलेल्या शिवाची ही कथा नाही, तर या हृदयरूपी कैलासात, या हृदयरूपी काशीमध्ये असलेल्या विश्वनाथाची कथा आहे. आपल्या आत्मदेवाची कथा आहे. आत्मशक्ती विकाशेने शिवो विश्वात्मना स्थितः. आमचा आत्मा जो शिव आहे तो आत्मशक्तीच्या विकासानं विश्वरूप झाला. 36 तत्वाच्या रूपानं विश्वरूप झाला. आमचं स्वरूप, आम्ही स्वतः विश्वरूपात नटलेले शिव असून आमचं स्वरूप का विसरलो हे आपण माया या प्रकरणामध्ये त्या प्रस्तावनेत पाहिलं की आमची अशुद्ध इच्छा ज्यावेळेस होते, स्वार्थ इच्छेमध्ये ज्यावेळेस स्वार्थ येतो, जसं स्वच्छ पाण्यामध्ये लाल रंग मिसळला की ते पाणी लाल होतं, पांढरा रंग मिसळला की पांढरं होतं, हिरवा मिसळला की हिरवं होतं, तसं पाण्याचा कोणता रंग नसतो, पाणी शुद्ध असतं. हो, तसं आमची शिवाची शक्ती ही माया ही शुद्ध असते, पण तिच्यामध्ये ज्यावेळेस स्वार्थ मिसळतो त्यावेळेस ती अधोमाया होते, अपरामाया होते आणि आम्हाला आमच्या स्वरूपाचा विसर पाडते. हे आपण पाहिलेलं आहे. आणि आपण बंध या प्रकरणाचा विचार करत आहोत. बंध या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे
स्वातंत्र्य हानिर्बोधश्य. आमच्या बंधनाचं कारण अधोमाया, स्वार्थी माया. ती माया पंचकंचुक घेऊन आली. पंचकंचुकानं आमचं स्वरूप विसरलं. पुन्हा उर्यष्टकाने आम्हाला बंधनात टाकलं. शब्द स्पर्श रूप रस गंध मन बुद्धी अहंकार या 8 तत्वानी आम्हाला बांधलं आणि आमची दृष्टी, निर्मळ दृष्टी अशुद्ध झाली. आमची दृष्टी पाहूने ते पाहू लागली. आमचे कान ऐकूने ते ऐकू लागले. आमची जिव्हा खाऊने ते खाऊ लागली, पिऊने ते पिऊ लागली. आमची वाणी बोलूने ते बोलू लागली. आमचे हात करूने ते काम करू लागले. आमचे पाय जाऊने तिकडे जाऊ लागले. याला कारण आमची मलिन झालेली बुद्धी. आणि ती बुद्धी आपल्या 7 तत्वाला घेऊन आम्हाला परमात्म्यापासून लांब घेऊन जाऊ लागली. कारण ती बुद्धी कोणाच्या अधीन आहे? ती बुद्धी, बुद्धीचा स्वामी कोण झालं सांगता येईल कुणाला? बुद्धी कुणाच्या अधीन? मायेच्या अधीन आहे. बरोबर. बुद्धी मायावृत्त झाली, मायेच्या अधीन झाली. आणि माया ही अशुद्ध असल्यामुळे अशुद्ध मायेपासून बुद्धी कशी तयार झाली? अशुद्धच तयार झाली. बुद्धी मलिन झाली आणि ती आम्हाला शिव स्वरूपाकडे, आत्मस्वरूपाकडे जाण्याचा निर्णय देत नाही. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर सत्संगात गुरु माऊली सांगतात की तुम्हाला शिव त्यावेळेस कळेल की सासू ज्यावेळेस सुनेला आपल्या लेकीसारखं वागवेल. लेकीला जसं बघते, लेकीबद्दल जसं आई विचार करते, तसं सासून सुनेबद्दल विचार केला पाहिजे. तर तुम्हाला ते शिवतत्व घरात दिसेल. आणि सुनेला सूनबाई जसं आपल्या आईवर माया करते, तशी तिने सासूबाईवर माया केली पाहिजे. तर त्या सुनेला सासूमध्ये आपलं आत्मतत्व, शिवतत्व त्या दृष्टीच पडल. असं सत्संगामध्ये गुरु माऊली सांगतात. ते सत्संग ऐकते सासूबाई आणि सुनबाई दोघी सत्संगाला असतात. आणि गुरु माऊली सांगत आहेत तोपर्यंत ते विचार करतात की ठीक आहे बाबा, आप्पा सांगत आहेत आपल्या सुनेला आपल्या लेकीसारखं वागवलं पाहिजे. सुनबाईलाही वाटतं आपल्या सासूबाईला आपण आईला जशी माया करतो तशी सासूबाईला माया केली पाहिजे. पण सत्संग संपला आणि विचार करत आम्ही घराकडे निघालो. सुनेला लेकीसारखं वागवलं पाहिजे. मन विचार करू लागतं आणि बुद्धी महाराजाला काय लागले सांगायला? सून सूनच राहते, लेक लेकच राहते. महाराजाला काय माहित आहे सून आहे का काय? असं आमची बुद्धी चुकीचा निर्णय देते मनाला आणि सत्संग ऐकल्याला सत्संग तिथंच विसरतो. आणि घरी आलं की सासूबाई त्या सुनेला सुनीसारखंच वागवते, लेकीसारखं वागवत नाही. आणि चुकीचा बुद्धीने निर्णय दिल्यामुळे सुनबाई जशी आपल्या आईवर माया करते तशी सासूवर करत नाही. आणि तिथं काय आला? शिवजीव भेदे बोला. माया कल्पित. माया कल्पित. ते शिव तत्व गुरु माऊलीनं सांगितलं, तुझ्या हृदयात जे चैतन्य आहे तेच सुनेमध्ये आहे. तुझ्या हृदयात जे चैतन्य आहे तेच तुझ्या सासूमध्ये आहे. हे निर्मळ करण्यासाठी तू असा विचार कर की ही माझी लेक आहे म्हणून प्रेम कर, ही माझी आई आहे म्हणून प्रेम कर. पण
हे मन विचार करते आणि ऐकत कुणाचं मन? कुणाचं ऐकत मन? मनाचा निश्चय कोण करत? बरोबर की चूक निर्णय कोण देत? बुद्धी. बुद्धी निर्णय देते. बुद्धी चुकीचा निर्णय देते. महाराजाला काय लागलंय सांगायला? सून सूनच राहते, सासू सासूच राहते, कुठं लेख होते का? असं बुद्धी चुकीचा निर्णय देते आणि आमच्यामध्ये भेद निर्माण करते. तर ही बुद्धी आपल्या जन्म मृत्यूचं मूळ कारण आहे असं म्हणतात. आणि आपल्याला या पंचकंचूक माया ही पुर्यष्टक मिळून जसं तांदळावर आवरण येतं, साळ बघतो की आपण भाताचं पीक, त्याच्यावर आवरण असतं, ती साळ तशीच शिजवायला ठेवली तर भात आपल्याला मिळत नाही, त्याला कांडून आवरण काढावं लागतं. तसं आपल्या जीवावर हे संकोचित विचाराचं, संकोचित भावनेचं आवरण आलेलं आहे, अज्ञानाचं आवरण आलेलं आहे. ते कांडणारा कोण आहे? ते कांडून शुद्ध करून शुद्ध स्वरूपात आणणारा कोण आहे? सांगता येईल आपल्याला? गुरु माऊली. गुरु माऊली. गुरु माऊली आम्हाला उपदेश करतात. उठलं कसं पाहिजे, स्नान केल्याशिवाय पाणी प्यायचं नाही, रोज इष्टलिंग पूजा करायची, आचरण शिकवतात, नामजप शिकवतात. आणि एक 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 जसं मळालेला कपडा धुवायला जास्त दिवस लागतो, रोज धुवून धुवून एका दिवशी निर्मळ स्वच्छ होतो, तसं अनंत जन्माच्या वासनेनं हे मलिन झालेलं अंतकरण क्रिया दीक्षा, मंत्र दीक्षा देऊन गुरु महाराज शुद्ध करतात. आणि शिष्याचं अंतकरण ज्यावेळेस शुद्ध होतं, त्यावेळेस शुद्ध अंतकरण झालेला शिष्य समर्पित होतो. गुरु महाराज आता सगळं तुमचंच आहे, माझं काहीच ठेवलेलं नाही. त्यावेळेस माऊली वेधा दीक्षा देऊन बोध देतात. तू ज्या देवाला शोधत आहेस, तो देव तूच आहेस, तूच शिव आहेस. आणि विश्वरूप प्रपंच रूपानं नटलेला परमात्मा तूच आहेस. तू आणि हे विश्व वेगळं नाही. या बोधाचं श्रवण कर, या बोधाचं मनन कर, या बोधाचं निधिध्यासन कर. आणि दिवसभरातल्या विचार, उच्चार, आचार आणि व्यवहारात हा बोध आण. असा गुरु माऊली त्या शुद्ध अंतकरण झालेल्या शिष्याला बोध करतात. आणि तो शुद्ध अंतकरण झालेला शिष्य, समर्पित झालेला शिष्याची बुद्धी निर्मळ होते आणि ती तर्क करत नाही, तर्क करायचं सोडून देते, गुरुचरणी लीन झाली. अप्पानं सांगितलंय की नाही, बस ती बुद्धी निर्मळ बुद्धी असा निर्णय करते. अप्पानं सांगितलंय की नाही, म्हणा होई सावधान म्हणा. सोडी विषय वासना, बुद्धी सांगते होई सावधान म्हणा, सांडी विषय वासना. समरून या उमावर चित्ती करावा विचार, तनु भूता पंचकाची असती मास कातडीची. ती बुद्धी म्हणते होई सावधान म्हणा, सावध हो, आणि हे विषय वासना सांड. आणि समरून या उमावर आप्पानी काय सांगितलंय त्याचा विचार कर. समरून या उमावर, उमावर म्हणजे सद्गुरुनाथ. गुरु आणि शिव वेगळे नाहीत, ते एकच आहेत. त्या सद्गुरुनाथाच्या वचनाचं स्मरण कर आणि चित्तामध्ये विचार कर. काय विचार कर? तनु भूता पंचकाची, ही अस्ति मास कातडीची, हे शरीर पंचमहाभूताचं बनलेलं आहे, अस्ति मास कातडीचं बनलेलं आहे. आणि तू शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस.
तू परम शांत स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू प्रेम स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू सत चित आनंद स्वरूप आहेस. तुला जन्मही नाही, मृत्यूही नाही. तू नित्य आहेस. जन्म मृत्यू हा शरीराचा धर्म आहे. तू नित्य चैतन्य स्वरूप आहेस. सुख दुःख मान अपमान हे मनाचा धर्म आहे. तू मन नाहीस, मनाला जाणणारा आहेस. तहान भूक हा प्राणाचा धर्म आहे. तू प्राणाचाही साक्षी आहेस. हा बोध शुद्ध अंतकरणाचा शिष्य आपल्या आचरणात आणतो, आपल्या व्यवहारात आणतो आणि आपलं जीवन कृतार्थ करून घेतो. आता पुढं आप्पा सांगतात, शिवसूत्राप्रमाणे व्यवहारिक ज्ञान अहंकार पूर्ण असल्याने तेही बंधनाला कारणीभूत होत आहे. आपण रोज शिवसूत्र वाचत आहात का? आपण शिवसूत्र रोज वाचत आहात का? हो हो, वाचत आहोत. आतापर्यंत किती शिवसूत्रावर चिंतन झालंय सांगता येईल? 33. 33 शिवसूत्रावर चिंतन झालं आहे. आता आप्पा येते म्हणतात, शिवसूत्राप्रमाणे व्यवहारिक ज्ञान अहंकार पूर्ण असल्याने तेही बंधनाला कारणीभूत होते. पहिलं शिवसूत्र कोणतं सांगता येईल? आत्मा ज्ञानम. चैतन्यम आत्मा. चैतन्य आत्मा. आमचा आत्मा चैतन्य स्वरूप आहे. पहिलं शिवसूत्र, आमचा आत्मा शुद्ध आहे. शुद्ध स्फटिक संकाशम, शुद्ध विद्या प्रदायकम, शुद्ध पूर्ण चिदानंदम सदाशिव महभंजे. आमचा आत्मा कसा आहे? शुद्ध आहे, बुद्ध आहे, निरंजन आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, व्यापक आहे, निष्कलंक. असं आमचं शुद्ध स्वरूप आहे. शिवसूत्र पहिलं सांगतं चैतन्य आत्मा. आमचा आत्मा चैतन्य स्वरूप आहे. दुसरं शिवसूत्राचा उल्लेख इथं आप्पा करतात, ज्ञानबंधाहा. आपण सत्संग कशासाठी करत आहोत? ज्ञान ऐकण्यासाठी. पण इथं तर म्हणतात ज्ञान बंधनकारक आहे. मग आता काय समजायचं? ही विरोधाभास आहे. ज्ञान घेण्यासाठी आपण सत्संगात जमलो आणि शिवसूत्र तर सांगतं ज्ञान बंद आहे. शिवसूत्रकाराचा उद्देश काय असावा? शिवसूत्र महादेव पर्वतावर कुणाला सापडली सांगता येतील कुणाला? महादेव पर्वतावरील शिळेवर लिहिलेली 77 शिवसूत्र कुणाला सापडली? वसुगुप्तांच्या जे काश्मीरी शिवभक्त होते त्यांच्या स्वप्नात आले होते महादेव, शिव परमात्मा, आणि महादेव पर्वतावर शिवसूत्र 77 लिहिलेली आहेत. ती तो पहा. जय गुरुदेव. असा दृष्टांत दिला. कानी ठेवून या मन करावे श्रवण. ही श्रवण भक्ती सगळ्यात मोठी आहे. भक्ती मार्गाचा सर्वात पहिला पाया जर कोणता आहे तर श्रवण आहे. ऐकले ते धरा ध्यानी, गुरु वाक्य धरा ध्यानी, अवघी सांडा वाचाळणी. तर शिवसूत्रकार दुसऱ्या सूत्रात सांगतात, ज्ञान हे बंधनकारक आहे. कोणतं ज्ञान बंधनकारक आहे? व्यवहारिक ज्ञान अहंकार पूर्ण असल्याने तेही बंधनाला कारण होते. जे ज्ञान
जिथं जिथं मी लागतो ते बंधनकारक होतं. सोपं एका वाक्यात सांगायचं झालं तर जिथं जिथं मी लागतं, मी नावाची उपाधी लागते, देहात्मक भावानं मी म्हणतो, मी माझं नाव आणि आडनाव सांगतो, त्यावेळेस ती सांगितलेलं शुद्ध ज्ञानाप्रमाणे बरोबर आहे का? बरोबर आहे का? आम्ही आमचं नाव विचारल्यानंतर आम्ही 12व्या दिवशी ठेवलेलं नाव आणि आडनाव सांगतो. ते शुद्ध ज्ञान आहे का व्यवहारिक ज्ञान आहे? व्यवहारिक आहे. व्यवहारिक ज्ञान आहे. मग व्यवहारिक ज्ञान बंधनकारक आहे. ती आम्ही 12व्या दिवशी ठेवलेलं नाव सांगताना आम्हाला कोणती उपाधी लागली? कोणती उपाधी लागली? नावाची उपाधी कोणती लागली? नाव कुणाचं ठेवलं? शरीराची शरीराची, देहात्म भावाची उपाधी लागली आम्हाला. नाव कुणाचं ठेवलं 12व्या दिवशी? तुमचं का देहाचं? देहाचं. देहाचं नाव ठेवलं. नाव सांगताना काय म्हणतो? मी देह आहे, या देहाचंच नाव सांगतो. मग हे ज्ञान कसं झालं? शुद्ध विद्या झालं का बंधनकारक ज्ञान झालं? बंधनकारक. हे अपूर्ण ज्ञान आहे. पूर्ण ज्ञान नाही, अपूर्ण ज्ञान आहे. पुन्हा म्हणतो, मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी शिक्षक, मी प्रवचनकार, मी कीर्तनकार, मी ज्ञानी, मी भक्त, मी आचार्य, मी आचार्य महागण, आमच्या क्रियेपुढे आहे कोण? वाहे क्रिया कर्माचा अभिमान, तोची बद्ध ओ देवी. मन्मथ माऊली खूप परखड संत, ते कोणालाही सोडत नाहीत. आचार्याला जरी अभिमानाला म्हणतात, मी आचार्य महागण, आमच्या क्रियेपुढे आहे कोण? वाहे क्रिया कर्माचा अभिमान, तोची बद्ध ओ देवी. मी भक्त आहे, मी ज्ञानी आहे, मी आचार्य आहे, मी गुरु आहे. मी जिथं जिथं लागला तर ते ज्ञान कोणतं होतं? जिथं जिथं मी लागतो ते ज्ञान कोणतं होतं? बंधनकारक. बंधनकारक ज्ञान होतं ते. म्हणून आपल्याला नेहमी सावध राहिलं पाहिजे, स्वतःकडे पाहिलं पाहिजे, विचार केला पाहिजे. 770 गण बसलेले अनुभव मंडपामध्ये शरण शरणी बसलेली जगातली पहिली लोकसंसद, आध्यात्मिक संसद, जेथे अध्यात्मावर चर्चा चालायची. तिथे स्त्री पुरुष लहान मोठा उच्च नीच असा कुठलाही जाती भेद नव्हता. प्रत्येक देह देवालय आणि प्रत्येक देहावर आत्मरूपी लिंग विराजमान असलेली ती लोकसंसद. कितव्या शतकात होती ही लोकसंसद सांगता येईल कुणाला? 12व्या. 12व्या शतकात. या लोकसंसदेचे सभापती कोण होते? अलम प्रभू. ओम नमः. अल्लम प्रभू. या लोकसंसदेचे सभापती अल्लम प्रभू होते. अल्लम प्रभूंनी त्या ज्ञान सिंहासनावरून प्रश्न विचारला, भक्त कोण आहे? अण्णा बसवांना उठून उभारले, मी भक्त आहे. त्यावेळेस 769 गण
शिव शरण अण्णा बसवण्णाकडं संशयात्मक नजरेने पाहू लागले आणि आपल्यात कुजबुजू लागले. अण्णा बसवण्णाला गर्व झाला आहे. अण्णा बसवण्णा स्वतःला मी मोठा भक्त आहे समजत आहेत. ही चर्चा अण्णा बसवण्णाच्या कानावर आली आणि त्यावेळेस एक शरण उठून उभारला. अण्णा बसवण्णा, तुम्हाला गर्व झाला आहे, मी मोठा भक्त आहे आणि जिथं जिथं मी लागतं तिथं तिथं बंधन होत. पण अण्णा बसवण्णा नम्रपणे हात जोडून सांगतात, सर्व शरणांनो, तुम्ही शिव आहात आणि मी तुमचा सेवक आहे, मी तुमचा भक्त आहे. माझ्यापेक्षा लहान कोणी नाही आणि शिव भक्तापेक्षा मोठा कोणी नाही. मी तुमचा सेवक आहे, तुम्ही सर्व शिवरूप आहात. अण्णा बसवण्णाचं मी भक्त आहे हे ज्ञान शुद्ध होतं का अशुद्ध होतं? बोला. शुद्ध. शुद्ध होतं. कारण मी सर्वात लहान आहे. माझी दृष्टी जे जे पाहत अभिमान सांडोनी एक भावलिंग जंगम पूजनी तोची सदभक्त माझा. सेवक भाव अंगी धरोनी भक्तीचा अभिमान सांडूनी एक भावलिंग जंगम पूजनी तोची सदभक्त माझा. परमरश्यामध्ये माऊली सांगतात, ज्याच्याकडे मी सेवक आहे, जे जे दिसतं ते सर्व गुरु स्वरूप आहे. आणि अण्णा बसवांना आपल्या आचरणातून आम्हाला काय शिकवतात सांगता येईल कुणाला? खरे बोलावे, हिंसा आता करू नये. आपण ऐकलेल्या गोष्टीतून अण्णा बसवांना आपल्याला काय शिकवतात? स्वतः भक्त आहेत आणि मी सगळ्यांपेक्षा लहान आहे, शिवभक्तापेक्षा मोठं कोणी नाही. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सेवा भाव सांगतात. सेवा भाव शिकवतात आणि अहंकाराला मी लहान आहे असं समजणं आणि हे विश्व सर्व शिवरूप आहे आणि मी त्याचा सेवक आहे, हा शुद्ध अहंकार झाला. आणि मी मोठा भक्त आहे, मी राज्याचा महामंत्री आहे, माझ्या घरी मी अनुभव मंडप चालू केलेला आहे, या महामनेचा मी मालक आहे, असं जर अण्णा बसवांना म्हणले असते तर तिथं तो मीपणा बंधनकारक ठरला असता. पण महापुरुष आपल्या आचरणातून आम्हाला शिकवतात, माझ्यापेक्षा लहान कोणी नाही आणि शिवभक्तापेक्षा मोठा कोणी नाही. ही शिवभक्ती अण्णा बसवांनी शिकवली आम्हाला. कुणी स्तुती केली, महाराज तुम्ही खूप चांगलं सांगता, तुम्ही खूप चांगलं सांगता, तुमच्या शब्दामध्ये खूप गोडवा. आम्ही स्तुतीनं फुगतो. पण अण्णा बसवांना म्हणायचे, शरणाने केलेली स्तुती मला तलवारीच्या धारेने कापल्यासारखं होत आहे. कुडल संगम देवा, माझ्यावर आणि त्या शरणावर कृपा करा. त्यांना माझी स्तुती करायची बुद्धी देऊ नका. माझ्यात काही चुकत असलं तर माझा दोष दाखवण्याची बुद्धी त्या शरणांना द्या. परमार्थ काय सांगतो? दोष आपले पाहावेत आणि गुण दुसऱ्याचे पाहावेत. आम्ही नेमकं उलट करतो. आम्ही काय करतो? आम्ही काय करतो? आम्ही सांगत सुटतो. दोष मी दुसऱ्याचे पाहतो, गुण आपले सांगतो. गुण आपले सांगतो. मी पहाटे उठतो, पहाटे उठून लिंग पूजा करतो,
शिवयोग शास्त्राचा पाठ श्रवण करतो, पुन्हा दुपारी पुन्हा परमरहस्य वाचतो, दुपारी शिवपाठ करतो, संध्याकाळी शिवपाठ करतो, परमरहस्य वाचतो, अनुभवानंद वाचतो, गुरुगीता वाचतो, स्वयंप्रकाश वाचतो. हे शेजारचे काही भक्ती करत नाहीत, काही करत नाहीत. आणि मी मोठा भक्त आहे, हे मी मोठा भक्त आहे, उठल्यापासून झोपेपर्यंत मी लावलो. हे कोणतं ज्ञान झालं? हे कोणतं ज्ञान झालं? बंधनकारक ज्ञान झालं हे. सामान्यतः ज्ञान म्हणजे चांगली गोष्ट आपण समजतो, पण या शिवसूत्रामध्ये ज्ञान बंध हा याचा अर्थ संकोचित ज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान असं होतो. अहंकारानं युक्त होऊन आपण मी भक्त आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, हे माझे आहे, हे तुझे आहे, असे भेद निर्माण करणार ज्ञान इथं शिवसूत्रकार काय म्हणतात? हे बंधनकारक आहे. बंध म्हणजे काय? तर बांधले जाणे. तर आम्हाला कोण बांधतं? आम्हाला कोण बांधतं? माया. माया बांधते. पण मी म्हणताना कोण बांधतं? अहंकार. ओम नमः शिवाय. अहंकार बांधतो, अहंकार युक्त ज्ञान बांधतं. आणि अहंकार युक्त ज्ञान मी विश्वव्यापक शिव आहे हे विसर पाडतं. मी सर्व करता विश्वाचा निर्माता शिव आहे, विश्व हे माझं स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मी पूर्ण तृप्त आहे, मी नित्य आहे, मी सर्व व्यापक आहे, मी निर्मळ आहे, मी शुद्ध आहे, मी पवित्र आहे, मी मंगल आहे. हे स्वतःच स्वरूप, हे अहंकार युक्त ज्ञान आम्हाला विसर पाडतं, मायेच्या प्रभावाखाली येतं आणि स्वतःला देह मानू लागतं आणि आम्हाला बंधनात पाडतं. अपूर्ण आणि भेद निर्माण करणारे ज्ञान हेच कशामधील अडथळा आहे? अपूर्ण आणि भेद निर्माण करणारे ज्ञान हे कशामधील अडथळा आहे? सांगता येईल आपल्यापैकी कुणाला? अपूर्ण आणि भेद निर्माण करणारे ज्ञान हेच कशामधील अडथळा आहे? सांगता येईल कुणाला? देवामध्ये आणि आपल्या मधला अडथळा आहे. शिवजीव भेदे माया कल्पित, शोधी त्वरित निज ठाय. बाहेरून मधी ये, अंतरात शोध, की बंधनाला कारण कोणते तत्व आहे त्याचा विचार कर, हा आपल्याला मंत्र शिकवतो. तर मुक्तीमध्ये, मोक्षामध्ये अडथळा करणार अपूर्ण ज्ञान आणि भेद निर्माण करणार ज्ञान आहे. आपली खोटी ओळख कोणती आहे? सांगता येईल कुणाला? आपली खोटी ओळख कोणती आहे? आपली खोटी ओळख कोणती आहे? आवाज येतोय? येतो येतो. आपली खोटी ओळख सांगता येईल कुणाला? आपलं नावच खोटी ओळख आहे आपली. स्वस्वरूपाची ओळख. स्वस्वरूपाची ओळख
हे खोटं आहे. नाही नाही, खोटी ओळख आपली, खोटी ओळख आपाजी. आपली आपली खोटी ओळख आपलं देहाची नाव आहे. नाव आहे आपली खोटी ओळख. जय गुरुदेव. आपली खोटी ओळख, आपण स्वतःला शरीर मानतो. शरीर मानलं की शरीराच्या संबंधित माझे माझे म्हणतो. मन, पद, नातं याच्याशी आपण इतकं घट्ट जुडून घेतो की आपण विसरून जातो आपली खरी ओळख काय आहे. खरी ओळख काय आहे आपली? मी स्वस्वरूप आहे, मी शिव स्वरूप आहे, हीच ओळख आहे. मी जीव नसून मी शिव आहे. सविस्तर सांगता येईल? मी सतचित आनंद स्वरूप आहे. सतचित आनंद स्वरूप आहे. मी शुद्ध चैतन्य आहे. मी नित्य आहे. मी मुक्त आहे. मी ज्ञान स्वरूप आहे. मी पूर्ण तृप्त आहे. मी सर्व व्यापक आहे. ही आपली शुद्ध ओळख, स्वस्वरूपाची ओळख. ही स्वस्वरूपाची आपलं शुद्ध ओळख विसरलो आणि आम्ही 12व्या दिवशी ठेवलेलं ज्ञान, नाव, त्या नावाच्या माध्यमातून मिळालेलं शरीर, त्या नावाच्या माध्यमातून मिळालेली पत्नी, नातेवाईक यांच्यामध्ये आम्ही इतकं रमलो आहोत की आपल्याला स्वतःकडे बघायला वेळच नाही. मग संत म्हणतात, सर्वत्र हे ज्ञान पोट भरावयाचे, परी सुटकेचे वेगळेची. आम्ही जे ज्ञान मिळवतो ते ज्ञान कसं आहे म्हणतात संत? पोट भरायचं ज्ञान. ते ज्ञान पोट भरायचं आहे. आम्ही उच्च शिक्षित होऊन एक उच्च विद्याविभूषित डॉक्टर झालो आणि पेशंटची स्थिती आमच्या हाताबाहेर जाते, त्यावेळेस डॉक्टर म्हणतात, काय म्हणतात डॉक्टर ताई? आता पुढचं सगळं देवाच्या हातात आहे. आता पुढचं सगळं देवाच्या हातात आहे. तुम्ही ईश्वराची प्रार्थना करा. मग त्यावेळेस ते ज्ञान जन्म मृत्यू पासून सोडवू शकलं का आपल्याला? मृत्यू पासून सुटका करून देणार ज्ञान जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. ते ज्ञान म्हणजे शुद्ध विद्या आहे. आणि ती शुद्ध विद्या कोठे मिळते? शुद्ध विद्या कोठे मिळते? सद्गुरूकडे. सद्गुरुनाथाकडून मिळते. ते आम्हाला मृत्यूच्या भयापासून निवृत्त करतात. ते आमच्या स्वस्वरूपाची ओळख आम्हाला सांगतात. आम्ही कोण आहोत याचा बोध करतात आणि त्या गुरुच्या बोधाचं श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन करून मी शिव आहे, मी देह नाही, मी शिव आहे, मी शिव आहे, मी शिव आहे म्हणता म्हणता आम्ही ज्यावेळेस शिव स्वरूप होऊ त्यावेळेस म्हातारपण आलं तर कुणाचं म्हातारपण आहे आम्ही समजू? देहाचे. देहाचं. मरण आलं, कोण मरतय आम्ही समजू? देह. जो जन्मला तो मरत आहे. मी याचा साक्षी आहे. मी शिव आहे, मी शुद्ध चैतन्य आहे. हा देह निर्माण होण्यापूर्वी मी होतो. हा देह आहे वर्तमान काळात, त्यालाही मी पाहतो आणि ज्यावेळेस हा देह सुटेल त्यावेळेस या सुटताना या देहालाही पाहणारा मी चैतन्य स्वरूप आहे. हे गुरुकुन ज्ञान श्रवण केलं तर आम्हाला ही अनुभूती येईल का? त्याचा अभ्यास करावा लागल. बोला.
अभ्यास केल्यासच अनुभूती येईल ना महाराज. आम्हाला अभ्यास कसा सांगितलाय शिवपाठातल्या 16व्या अभंगामध्ये शिवदास माऊलींनी, कुणाला सांगता येईल? शिवपाठातल्या 16व्या अभंगामध्ये आम्हाला मृत्यूपासून सुटका, मृत्यूच्या भयापासून सुटका करून घेण्याचा अभ्यास सांगितलेला आहे. कुणाला सांगता येईल? आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शूलपाणी स्मरावा तो. आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शूळ पाणी समरावा तो. समरण ठेवा म्हणतात की मी शिव आहे. माझ्या देहामध्ये ओतप्रोत भरलेलं चैतन्य शिव आहे आणि या विश्वामध्ये ओतप्रोत भरलेलं स्थावर जंगम रूपानं नटलेलं चैतन्य शिव आहे. मीच विश्वरूपानं नटलेलं परमात्मा शिव आहे. ही आसनी म्हणजे बसलेला असताना, शयनी म्हणजे झोपलेला असताना, भोजनी म्हणजे जेवण करत असताना आणि गमनी म्हणजे हिंडत फिरत असताना आठवण ठेवा. राहते का आपल्याला आठवण? की ही हृदयातलं शिव तत्वच कार्यरत आहे. आठवण राहते का? झाला आहे का अभ्यास आपला? नाही. हा मी अभ्यास केला पाहिजे. गुरु मार्ग दाखवतात, चलायचं आपल्याला आहे. माझा शब्द पुढे करूनी तेतवरी जाय जाना बाप्पा. जेते शब्द पावेल विमरण तेची खून ते बाप्पा. गुरु महाराज म्हणतात माझा शब्द पुढं करून तुला तिथवर जायचंय आणि जिथं परा पश्चंती मध्यमा वैकारी निमाल्या वाचाचारी, जिथं शब्द थांबतात ते तुझं स्वरूप आहे. असा गुरु माऊलीचा बोध घेऊन आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमेशूळ पाणी समरावा तो. ऐसा निज ध्यास. झोपेतून उठल्याबरोबर, झोपेत असताना तुम्ही तुमचं नाव, गाव, पत्नी, मुलं, बँकेतलं बॅलन्स, प्लॉट, जमीन सगळं विसरता का? लक्षात असतं झोपेत असताना? विसरतो. विसरतो. आणि जागे झाल्या झाल्या काय लक्षात येतं तुम्हाला? काय लक्षात येतं? माझं आहे, सर्व माझं आहे, हेच लक्षात येतं. हे 12व्या दिवशी ठेवलेलं देहाचं नाव लक्षात येतं. ही माझी बायको आहे, लेकरं आहेत, बँकेत एवढे पैसे आहेत, एवढे प्लॉट आहे, तेवढी जमीन आहे, ही लक्षात येतं. कशामुळे लक्षात येतं? निज ध्यास. आमचं मन प्रपंचाकार झालेलं आहे, सतत निज ध्यास त्या प्रपंचाचा आहे. म्हणून आम्हाला झोपेतून उठल्या सगळा संसार डोळ्यापुढे येतो. पण शिवदास माऊली काय म्हणतात? ऐसा निज ध्यास लागता जागृती, आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमेशूळ पाणी. त्या ईश्वराचं स्मरण, त्या आत्मतत्वाचं स्मरण, त्या शिवतत्वाचं स्मरण आम्ही ठेवल्यानंतर ऐसा निज ध्यास लागता जागृती, आम्हाला जागृती अवस्थेमध्येही तो निज ध्यास लागतो. आणि तो निज ध्यास लागल्यामुळे स्वप्नातही आमच्या काय स्मृती राहते? की मी शिव आहे. जागृतीत ही काय स्मृती राहते? हा देहाला चालवणारं तत्व कोण आहे? शिव आहे. सुषुप्तीत जीव होई शिवलीन, नसोनी स्मरण स्मृती असे. सुषुप्तीत तर जीव शिवलीनच असतो. शिवदास म्हणे, बोला. शिवदास म्हणे शिवयोग शिरोभाग साधनाचा. शिवदास म्हणे हाची शिवयोग असे शिरोभाग साधनाचा. माऊलीनं सोपं सांगितलेलं आहे. उठता बसता झोपताना चलताना बोलताना माझ्या हृदयात परमात्मा आहे आणि तो परमात्माच देह चालवत आहे आणि तोच विश्व चालवत आहे. ही आठवण ठेवा. शिवपाठ वाचता का? वाचताना प्रत्येक अभंगामध्ये संताचा भाव समजून घेता का? परमरहस्य वाचताना प्रत्येक ओवीतलं मन्मथ माऊलीचा भाव समजून घेणं. प्रत्येक ओवी काय सांगते? माझ्यासाठी आध्यात्मिक भाव काय? ह्या अभंगाचा भाव काय? हा विचार
आमच्या जीवनाला परिवर्तन करणारा आहे. ही माझी वाकपुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरु राजा, मन्मथ शिवलिंग बिनवी ओजा, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.